पुलाव तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे खाल्ले असताल. एकदा या पद्धतीने चना दाल पुलाव नक्की बनवून पहा. कुकरच्या 2 शिट्ट्यामध्ये पोटभरीचा असा तयार होतो. नेहमी वेगवेगळ्या पद्धतीचा पुलाव नक्की ट्राय करून पहा. चव आदलून बदलून असते. तर त्यासाठी इथे मी 2 वाटी इतकं कोलम तांदूळ घेतलेला आहे. तर तुमच्याकडे जो तांदूळ आहे ते तुम्ही घेऊ शकता. आणि त्याचबरोबर इथे मी साधारण 1 वाटी इतकं या ठिकाणी चना डाळ भिजवलेली घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर खडे मसाल्यांमध्ये इथे मी 2 तमालपत्र तोडून घेतलेलं आहे. 1 चक्री फूल, 1 मोठी वेलची, 2 हिरव्या वेलच्या, 2 दालचिनीचे तुकडं आणि त्याचबरोबर अर्धा चमचा शहा जिरा घेतलेला आहे. आता पटकन आणि झटपट तयार करायचं असेल तर नक्की कुकरचा वापर करा. तर त्यासाठी कुकरमध्ये साधारण 5 चमचे तेल आणि अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घेतलेले खडे मसाले यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर खलबत्त्यात ओबडधोबड असं कुटून घेतलेलं आलं लसणाचं जाडसर असं पेस्ट टाकून घेतलेलं आहे, साधारण 2 चमचे इतकं. त्याचबरोबर इथे मी अर्धा कप इतकं थोडंसं जाडसर असं चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे, अगदीच बारीक नको. परतून घेऊया हलकंसं रंग चेंज होईपर्यंत. या ठिकाणी सगळं परतून घेतलं की 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक फोडी चिरून घेतलेले आहेत, ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे. सगळं मिक्स करायचं आहे. 1 मिनिट परतून घेतल्यानंतर पावडर मसाल्यांमध्ये चमचाभर धने पावडर, चमचाभर लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. तर बेसिक मसाले आहेत ते हे सगळे पावडर मसाले सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर तेल साईडला सुटेपर्यंत आपल्याला छान असं वाफून घ्यायचं. तर इथे छान असं वाफल्या गेलेलं आहे, तेल साईडला सुटलेलं आहे. त्यावेळेस आपल्याला भिजवलेली चना डाळ टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ यामध्ये टाकून घेतलेला आहे. तांदूळ टाकल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं. तर इथे आपल्याला पाणी टाकायचं घाई गडबड करायची नाही, कारण सगळे मसाले यामध्ये मिक्स होण्यासाठी थोडा वेळ लागतो. पाणी टाकलं की सगळं थोडंसं पांचट लागल्यासारखं लागतो. त्यासाठी पहिल्यांदा तांदूळच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे तूप सगळं मिक्स करायचं, झाकण लावायचं, हलकंसं तेल सुटेपर्यंत वाफून घ्यायचं. कमी स्पीडवर वाफून घ्यायचं किंवा कमी गॅसवर वाफून घ्यायचं, म्हणजे तांदूळ करपणार नाही. 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी चना डाळ होती, तर त्यासाठी इथे मी 1.5 पट पाणी टाकून घेतलेलं आहे. म्हणजे 1 वाटीला 1.5 पट या पद्धतीने. तर 4.5 वाटी इतकं पाणी टाकून सगळं मिक्स केलेलं आहे. झाकण लावायचं आणि गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे, किंवा तुमच्या कुकरला किती शिट्ट्या काढल्यास तुमचा पुलाव छान व्यवस्थित होईल त्यानुसार तुम्ही शिट्ट्या काढून घेऊ शकता. तर इथे 3 शिट्ट्या झाल्यानंतर मस्त असा आपला पुलाव तयार झालेला आहे. गरमागरम मस्त खायला खमंग आहे आणि जास्त मेहनत नाही, कुठल्याही प्रकारचं वाटण वगैरेही करायचं नाही, आयत्या वेळी करू शकता असा प्रकार आहे. फक्त चना डाळ भिजवून ठेवायचं, वरतून थोडंसं कोथिंबीर टाकून मिक्स केलेलं आहे. बस मस्त लोणच्याची फोड आणि चना डाळ पुलाव. आणखीन काय पाहिजे बरं. मस्त या वातावरणामध्ये तुम्हाला एकदा तरी या पद्धतीचं चना डाळ पुलाव नक्कीच बनवायला पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच साध्या सोप्या अगदी कमी मेहनतीच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा. नंतरच्या व्हिडिओमध्ये भेट देऊया. तोपर्यंत नमस्कार, बाय.